ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। 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 नीट उभा राहा। बाबाची पूजा झालीये, आता आरती सुरू करेल तो। झाली पूजा, पण आजी आजोबा कुठे आहेत? हळू, बाबा पूजा करतोय ना। संगीता, झाली पूजा? बाबा कुठे आहेत बाबा? आले का सगळे? हो हो, आरतीला सुरुवात करायची? हो। आई अंबाबाईचा दो. आई अंबाबाईचा आई अंबाबाईचा आई अंबाबाईचा आज जरा उशीरच झाला नाही का संगीता? नाही म्हणजे काय, रात्रभर मी वाचत बसले होते ना, त्यामुळे सकाळी जागच आली नाही आणि हे पण उठले नाहीत. काय हो? हो म्हणजे काय की अरे झोपच लागली ना. आणि हिने पण गजर नाही लावला ना. मी मग लावते गजर? नाही हे बघ, म्हणजे मी जरी असलो ना गजर लावत तरी तू पण कधी कधी लावत जा ना. मी काय विचारलं का कोणाला? विचारलं? उगाच कारण कशाला देताय? हा, 9:45 झाले, आपल्या नाश्त्याची वेळ झाली. आलोच मी. काय हो, त्याच्या समोर कशाला वाद घालता? अगं जमदग्नी आहे तो, जमदग्नी. त्याच्या समोर बाबा आपली बाजू सांभाळलेली बरी. काय ग संगीता, बरोबर ना? कठीण आहे बाबा तुमचं. कधी कधी न कळतच नाही.
आम्ही त्याचे पालक आहोत की हा आमचा? आजोबा तुम्ही पण घाबरता बाबाला? मी नाही घाबरत तुझ्या बाबाला. ते फक्त जरा म्हणजे हो का बाबा? असं आहे का? म्हणजे काय मी 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 काय खोटं बोलतो? अरे कान धरून उठा बशा काढायला लावू शकतो मी त्याला, माहितीये? ब्रेकफास्ट रेडी आहे का? हा हो हो आई बाबा चला, मावशीने नाश्ता रेडी करून ठेवला असेल. आता तिथं नको उशीर व्हायला. हा चला चला. काय आहे? एवढं तेलकट खायचं मी? मावशी, अलंकार, अरे झालं जाईल थोडं जास्त. मस्त आहेत पोहे. नो राजस, तू पण हे खायचं नाही. संगीता प्लीज, तू तरी या गोष्टीमध्ये नीट लक्ष घाल. एवढं जगतो मी आवाजाला, असं तेलकट खायला लागलो तर काय अर्थ राहिला त्याला? सॉरी. अरे आज मावशी थोड्या गडबडीत होत्या. मी आणू का तुला काहीतरी बनवून? नाही नको, अरे पण तू काय खाशील? मी ज्यूस घेतो. आज एक मीटिंग आहे, जरा लवकर निघायचं आम्हाला. बाबा गुड मॉर्निंग. बाबा गुड मॉर्निंग. आई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि छोटे सर गुड मॉर्निंग बर का सर. गुड मॉर्निंग सर. काय हजारे, या या आमच्या बरोबर नाश्त्याला. हो नाश्ता पोहे हो नाही पण म्हणजे केला असता पण घरून करून आलो. या हो, छान झालेत पोहे. या. हा छान आहेत. नको नको नको. काय आज सकाळी सकाळी? हो म्हणजे आपल्या साहेबांनी सकाळी लवकर बोलवलं ना, आणि त्यांना कसं नाही बोलणार. आणि आपले सर हिरा आहे हिरा, म्हणजे लाखात एक आहेत. हजारे, हा. तुम्हाला मीटिंगचं लोकेशन पाठवलं होतं मी, चेक केलं का? हो सर चेक केलं ना. म्हणजे ते आपण बघा झंकार स्टुडिओला गेलो होतो त्याच्या जवळच आहे सर ते. गुड. आज दिवसभरात ते काय काय कामं बाकी आहेत आपल्याला? हो आजची कामं ना. हा हा हे बघा सर, 17 जानेवारी 2020 सर दुपारी आपल्याला एक रेकॉर्डिंग आहे सरगम स्टुडिओमध्ये. आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता एका कार्यक्रमाला तुमची उपस्थिती आहे सर, म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून. आज? हो सर आजच. हजारे, आज शुक्रवार आहे. हो सर सॉरी सर. काय हजारे, लक्ष कुठे असतं तुमचं? हा कार्यक्रम तुम्ही घेतलाच कसा? मी शुक्रवारी संध्याकाळचा कुठलाही कार्यक्रम अटेंड करत नाही. कल्पना आहे ना तुम्हाला याची? हो सर सॉरी सर. हजारे, काही झालं तरी मी शुक्रवारी दुसऱ्या कोणालाही कमिट करत नाही. सर याची कल्पना आहे मला, पण सर ते आधीच्या संस्थेचे मंडळी होते ना. ते कोणीही असो, या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि काय चुकून काय हजारे, एवढी वर्ष माझ्याकडे सेक्रेटरी म्हणून काम करता ना? बरं असो, त्या कार्यक्रमाला मी येत नाहीये असं त्यांना आत्ताच कळवा. हो शुक्रवारी माझ्यासाठी एकच गोष्ट महत्वाची असते.
अंबाबाईचा बोला अंबाबाईचा हा घ्या प्रसाद. तुमच्या शुक्रवारच्या आरतीचा नेम कधी तुम्ही मोडत नाही आणि दर शुक्रवारी आम्हास भाग्य लाभतं तुमच्या दर्शनाचं. अहो नाही नाही, तुम्ही उगाच कौतुक करताय माझं. आणि इथे तर यायलाच हवं ना. आज मी जे काही आहे ते आई महालक्ष्मीमुळेच. माझ्या हातून तिची सेवा घडावी हीच इच्छा. येऊ मी? या. चला दूध घ्या राजस. चला बघा बघा. नको ना, सकाळी खूप पेलोय दूध. राजस राजेश, असं नाही करायचं बाबा. तुझा बाबा लहानपणी माझं सगळं ऐकायचा. म्हणून तू आता त्यांचं ऐकतेस. नाही पण राजेश, हुशार आहे. तुझा बाबा ना लहानपणीपासून खूप शिस्तीचा आहे. तो गायला लागला ना तेव्हा फक्त 6 वर्षाचा होता, पण त्याच्या गुरूंनी त्याला जे सांगितलं ते तो तेव्हापासून फॉलो करतो तो आतापर्यंत. म्हणून तर एवढा मोठा झाला. पण मी कुठे सिंगर आहे, मला नको बाबा हळद दूध. हळद दूध पिणं सगळ्यांसाठी चांगलं असतं, फक्त सिंगरसाठी नाही. आणि तू आज जरी मोठा सिंगर नसलास ना तरी उद्याहून तू माझ्यापेक्षाही मोठा सिंगर होणार आहेस. त्यामुळे काळजी आत्तापासूनच घ्यायला हवी. काय? मम्मा प्लीज, उद्यापासून नक्की पितो, प्रॉमिस. आज आईस्क्रीम देतेस? नाही हा राजस, गप दूध प्यायचं आणि झोपायचं. आत्ता रात्री तुला आईस्क्रीम मिळणार नाही. उद्या पितो, प्रॉमिस. नो. संगीता ग समजाव त्याला. आत्ता थंड खाईल, आईस्क्रीम खाईल तर त्याची तब्येत नाही खराब होणार का? त्याचा आवाज कसा चांगला राहील? हो सांगते मी. राजस असा हट्ट नाही करायचा हा. मला आईस्क्रीम आत्ताच्या आत्ता. राजस. हे बघ राजस, असा हट्ट नाही करायचा. शहाणा मुलगा आहेस ना तू. राजस, अरे एकतर थंडी आहे, आईस्क्रीम खाऊन तब्येत खराब झाली तर? अरे खाऊ दे रे त्याला आजच्या दिवस. पुन्हा नाही हट्ट करणार तो, हो ना बाळा? अहो पण बाबा. खाऊ दे रे एक दिवस. बाबा प्लीज. ठीक आहे, पण थोडंसं. थँक्यू बाबा. आणते. हा राजस, पण थोडंसंच खायचा. हो बाबा. मजा आहे बाबा एका मुलाची. आईस्क्रीम मिळतंय त्याला आता. ऐकत नाही आता तो. आलं हे घे. आलं. थोडंसं खा. अरे बाप रे, आईस्क्रीम. वा वा वा. अरे गुड बॉय. नको रे बाळा, तू खा ना. बाबांनी सांगितलंय की प्रत्येक गोष्ट सगळ्यांना शेअर करायची. हो, मग आता तर खायलाच हवं. नाही मला नकोय. खरं तर तूही खायला नको होतं. आधीच थंडीचे दिवस आहेत, घसा बसला, तब्येत खराब झाल्यावर काय. पण ठीक आहे, खा आता. बाबा तू टीव्हीवर कधी दिसला? दिसेन रे. टीव्ही वरून आठवलं. बाबा तुम्हाला माहितीये का, एक ना खूप मोठी कॉन्सर्ट असते राष्ट्रीय पातळीवरची, दरवर्षी होते. खूप मोठे मोठे गायक तिथे गाऊन गेलेत. ज्यांनी ज्यांनी त्या कॉन्सर्ट मध्ये गायले ना त्या सगळ्यांचं नशीब बदललंय. माझी पण खूप इच्छा आहे एकदा तरी त्या कॉन्सर्ट मध्ये गावं. कुठं असते रे ही कॉन्सर्ट?
दरवर्षी वेगळ्या वेगळ्या शहरात असते. मला वाटतं यावर्षी बहुतेक नागपूरला आहे. बाबा तू कधी गाणार तिथे? बघू आता, आई अंबाबाईच्या मनात असेल तर ती योग जुळवून आणेल. गाशील रे, लवकरच गाशील तिथे. मला खूप मजा येईल तुम्ही गाला तर. अच्छा, तुला मजा येईल. अन तू कधी गाणार? तू कधी गाणार? कधी गाणार तू कधी गाणार? तू पण गायचंय तिथे. आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा. आई बाबा मी चहा आणते हा. हा. बघ काय थांब मी उचलून लवकर घेऊन ये का? हे घे. तुझं बही आण, बही घे. बघ मला काय काढतोय. हा. तुला शाळेत जायचं. हा आजे ना हा बाबा, काढ. या बिस्किट आणि हा चहा ते ना बघ. आणि तुमची ती डायबेटीसची गोळी घ्यायला विसरू नका. हे घे. आज बिलकुल विसरणार नाही. बाबा, जय अंबाबाई. ए बच्ची, हे घे. प्रसाद. हा. आई, आई चहा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बाबा गुड मॉर्निंग. आई गुड मॉर्निंग. अहो मॅडम तुम्हाला पण गुड मॉर्निंग. आणि बाला तुला पण गुड मॉर्निंग बर का. अहो सर, तुम्ही देवीला हा नैवेद्य दाखवलात, पण आई अंबाबाईनी तुम्हाला वेगळाच प्रसाद दिलाय. अहो हजारे, तुम्ही काय बोलताय ना काही कळत नाहीये. हजारे, अहो काहीच कळलं नाही. वेगळा प्रसाद म्हणजे काय? अहो आनंदाची बातमी आहे. हो, ते नागपूरचं कॉन्सर्ट आहे ना, तिथे आपल्या सरांना गायची ऑफर आली आहे. काय सांगताय काय? राजेश बाबा टीव्हीत गाणार, टीव्हीत. बाबा टीव्हीत गाणार. काय योगायोग आहे बघा. अहो कालच आम्ही सगळे याबद्दल बोलत होतो, आणि आज ही ऑफर. अलंकार, अरे देवी अंबाबाई तुझ्या पाठीशी आहे. तुला बरोबर कळतं आपल्या लेकरांना काय हवंय ते. खरंय बाबा. अहो सर, ते त्यांना ना तुमचा होकार कळवायचा हो, म्हणजे लवकरात लवकर कळवायचा आहे. मी कळवू ना होकार त्यांना? नाही म्हणजे ऑफर नाकारण्यासारखं काहीच नाहीये, पण तरीही तुम्ही सगळ्या अटी नीट वाचून घ्या, तारखा बघून घ्या. सगळे काही ओके असेल तर मी साईन करेन. अहो सर, तुम्ही काही काळजीच करू नका. ही गोष्ट माझ्यासाठी एकदम छोटी आहे. तुम्ही काही काळजी करू नका, एकदम व्यवस्थित करून घेतो. आणि आपले सर तिथे गायले ना, तर त्या लोकांना सुद्धा कळेल आपले सर हिरा आहेत, हिरा, लाखात एक आहेत. हा, आमचे सर हिरा आहेत, हिरा, लाखात एक. चल बच्ची, अभ्यास कर. बरं बरं, तुम्ही नाश्ता बिष्टा करून घ्या, मला खूप काम आहेत. मी जरा तिकडं करून घेतो. हा सर, येतो बरं का. चल. अंबाबाई पावलीस ग माझ्या लेकराला. संगीता आले आई. आणलीस? हो, दे. हे कार्यक्रमाचे कपडे, हा स्वेटर. हा. थंडीसाठी काही ठेवून देऊ काय? हो बाई, नागपूरला खूप थंडी असते. बर, त्याची आवडती शाल ठेवलीस की नाही? आपल्याच पायावर धोंडा कोण मारून घेणार आहे? ही विसरून कशी चालेल? दे बाई. आई, बाबा आणि बायको या तिघांना अगदी धाकात ठेवला, आणि हा मात्र नाजूक. अरे अरे, आज काय सकाळी सकाळी? आणि तुमचं ते गुड मॉर्निंग वगैरे कुठे गेलं? एक घोटाळा झालाय हो. म्हणजे काय झालं, ते कॉन्सर्ट आहे ना, त्याचा फॉर्म आला. मी दिनांक पाहिला,
नेमका वारच नाही पाहिला आणि वार न पाहताच त्यांना होकार कळवला आणि वार शुक्रवार निघाला हो. हो ना. हजारे नमस्कार. काय घातलात ना गोंधळ पुन्हा? हो सर, छोटासाच. छोटासा. हे म्हणजे थोडा मोठा आहे. कळलंय मला, दिनांक बघितली हो. पण वार नाही. सर सॉरी हा. काय हजारे, हा असो. त्या आयोजकांना माझा नकार कळवा. मी ही कॉन्सर्ट करणार नाही, कारण शुक्रवारी मी कोणतंही काम करत नाही, माहिती आहे ना? हो सर. अलंकार, आई, अरे पण बाबा, आता यावर चर्चा नको. नमस्कार विनायक. हा नमस्कार. तुम्ही मला बोलावलं हो म्हणजे काय विशेष आहे का? हो, म्हणजे काय की मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते घरी सांगता नसतं. अहो मग सांगा ना, म्हणजे काय अडचण आहे का? अडचण अशी आहे की हजारे, तुम्हाला अलंकारनी त्या ऑर्गनायझर्सना नकार कळवायला सांगितले ना. हो. आम्हाला असं वाटतंय की तुम्ही एवढ्यातच त्या ऑर्गनायझर्सना नकार कळवू नये. अहो पण साहेब तर म्हणालेत ना. साहेब म्हणाले ठीक आहे, पण आम्हाला अशी आशा आहे की आम्ही त्याला सगळं समजावू शकू. साहेब ऐकतील. म्हणजे साहेब शुक्रवारी कुठलाही कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून म्हणालो. हो, पण आता ही जी काही कॉन्सर्ट आहे ही कॉन्सर्ट सुद्धा अत्यंत महत्वाची नाही का? मी एकदा बोलून बघतो त्याच्याशी, मग बघू काय होतं ते. हा, पण तुम्ही तोपर्यंत तुमचा डिसिजन जरा पुढे टाकला. अहो पण जरे, मी अलंकारचा बाप आहे. हो, माझ्यावर तरी विश्वास ठेवा. हो सर, तुम्ही म्हणताय तर गुड.